नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्टमध्ये, जो की पनवेल स्टेशनपासून अगदी एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती आहे. ऑलरेडी आपण या प्रोजेक्टचा व्हिडिओ काढलेला आहे. प्रोजेक्टचं नाव आहे जय मल्हारपरामध्ये. फर्स्ट फेज ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे हा ओल्ड मुंबई पुणे हायवे टच MSRDC रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. पूर्णपणे लिगली आहे. ऑल नॅशनल बँकचं लोन आपल्याला 90% प्रोव्हाइड आहे. 90 ते 95% लोन होतं. हे जे समोर बघताय तुम्ही, हा पूर्णपणे फर्स्ट फेज आहे. ऑलरेडी कंप्लीट झालेला, याची OC पण भेटलेली आहे. फर्स्ट फेजमधील काही बिल्डिंग आपण पाहू शकतो. इथे पूर्णपणे जो एरिया आहे हा पूर्णपणे फ्लॅटमध्ये लोक राहायला लागले. 350 फ्लॅटमध्ये नाही बोलत एक 1200 ते 1300 लोक राहतात इथे. ही जे हे एंट्री गेट आहे, समोरचं तुम्ही रोड पाहू शकता. हा जो सर्व्हिस रोडला एंट्री दिली आहे, सर्व्हिस रोडपासून एंट्री दिली आहे. हायवेपासून अगदी जवळ एंट्री आहे प्रोजेक्टची. आपल्याला हायवेपासून एक पकडून चला 30 ते 50 मीटरचं अंतर डायरेक्ट आपल्या प्रोजेक्टसाठी आहे. देन तुम्ही हे पाहू शकता, इकडे वॉचमॅन केबिन दिलेला आहे, जे की एंट्रीसाठी आहे. हा जो पूर्ण एरिया हा पार्किंग एरिया आहे फर्स्ट फेजचा. प्रत्येक बिल्डिंगला सेपरेट ओपन पार्किंग प्लस कवर पार्किंग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, हे जे आपण आहे हे 2 नंबर बिल्डिंगकडे चाललो आहे. समोरची आहे ती 1 नंबर बिल्डिंग आहे. हे समोर आत्ता जी तुम्हाला दिसते ही 2 नंबर बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये लोक ऑलरेडी राहायला नव्हते अगोदर, आत्ता राहायला आलेले सगळे लोक. पाठीमागे जो आपण व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये लोक राहायला आलेली नव्हती, आता पूर्णपणे लोक राहायला आलेले. प्रोजेक्टची OC भेटलेली आहे. आणि आता याच्यामध्ये रेंटलसुद्धा फ्लॅट शिल्लक नाही आहे. रेंट इथं आपल्याला 1 BHKचं 7,000 रुपये रेंट चालू. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे तुम्हाला. देन त्याच्यानंतर हा जो आहे हा आपला सेकंड फेजकडे जाणारा रोड आहे. म्हणजे पहिला फेज मी तुम्हाला दाखवला. समोर जी तुम्हाला ही बिल्डिंग दिसते, ही नवीन कन्स्ट्रक्शन जे झालेलं आहे या बिल्डिंगचं, ही पण बिल्डिंग आपली सेकंड फेजमधली पहिली बिल्डिंग आहे. याच्यामध्ये ऑलरेडी सगळे फ्लॅट सोल्ड आउट आहे. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे झालेलं आहे. हा जो एरिया हा पूर्णपणे ह्या बिल्डिंगसाठी आहे. बिल्डिंगसाठी सेपरेटली गेट दिलेला आहे, सेपरेटली एंट्री दिलेली आहे. ही पूर्ण 7 माळ्याची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये सगळे फ्लॅट सोल्ड आउट आहे. आपल्याला याच्यामध्ये फ्लॅट रेडीमध्ये अवेलेबल नाही. इथे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सेकंड फेजमध्ये फ्लॅट अवेलेबल आहे, ज्याचं काम एक 80 ते 90% झालेलं आहे ऑलरेडी. आता आपण चाललो आहे सेकंड फेजकडे. समोरचा हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही पूर्णपणे या बिल्डिंगचा. समोर इकडून एंट्री दिलेली आहे, इकडून एक एंट्री दिलेली आहे, इन गेट आउट गेट. खाली पार्किंग एरिया आहे पूर्णपणे, समोर पाहू शकता तुम्ही. आता आपण सेकंड फेजकडे चाललो आहे. राईट साईडला तुम्ही पाहू शकता, हे फर्स्ट फेजसाठी गार्डन दिलेलं आहे. म्हणजे गार्डनकडे आपण गेलो तर इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा दिली आहे. बाकी नानी पार्क वगैरे आहे बसण्यासाठी वगैरे. देन त्याच्यानंतर आता समोरची जी राईट साईडची तुम्हाला बिल्डिंग दिसते, ही फर्स्ट फेजमध्ये 5 नंबर बिल्डिंग आहे. ही 5 नंबर बिल्डिंग आहे फर्स्ट फेजमधलीच. सरळ डायरेक्ट एंट्रीसाठी गार्डन आहे. पूर्ण फर्स्ट फेजसाठी गार्डन. हा आपला सेकंड फेज आहे. याचं काम बघू शकता तुम्ही, एक ऑलमोस्ट 70 ते 80% काम झालेलं आहे प्रोजेक्टचं सेकंड फेजचं. हा आपला विंग आहे पूर्णपणे. आणि इकडे समोर जो रोड आहे, हा जो समोर इकडचा तुम्हाला हा समोर जो स्पेस दिसतो, हा थर्ड फेज आपला इकडे होणार आहे. म्हणजे फेज 2चं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिसरा जो फेज आहे तो आपला, त्याच्यामध्ये पण एक पकडून चला 150 ते 200 फ्लॅट आहे. तो आपला 1 ते 2 महिन्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे. हा पूर्णपणे सेकंड फेज आहे. याच्यामध्ये टोटली 4 विंग आहेत, ABCD. हा पूर्णपणे जो ओपन ग्राउंडेड फेजसाठी रिझर्व प्लॉट आहे. इथे थर्ड फेजचं काम चालू होणार आहे. याच्यामध्ये पण इन्व्हेस्टर आहेत आपल्याकडे, इन्व्हेस्टर फ्लॅट अवेलेबल आहेत. 1 टाईम हार्ड कॅश पेमेंटमध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळतो. समोर जो प्रोजेक्ट दिसतोय हा वादो ICTचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK ज्या लोकेशनला तुम्हाला 60 ते 70 लाखामध्ये भेटतो, त्याच ठिकाणी तुम्हाला 1 BHK 25 ते 30 लाखाच्या दरम्यान स्पेशियस 1 BHK तुम्हाला भेटतो. आणि स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील. साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.